श्री शंकर गीता अध्याय 5. शंकर महाराजांचे चरण देखून बहरले पंचप्राण, जे सौख्याची असती खान, वंदन त्यांना असे हो. वंदन करा महाराजांना, आनंद होई अपार मना. महाराजांचे गुण गाताना बहरून येते शरीर. एकदा भक्तांच्या समवेत महाराज बसलेले असत. आरडाओरड गोंधळ होत शेजारीच लोकांचा. एक मोठा नाग निघत, त्याला मारण्या प्रयत्न चालत. महाराज धावून तेथे जात, खवळलेला नाग तो. महाराज त्याच्या जवळ जात, नाग पायास विळखा घालत. बेभान फणा काढत नाग फुसफुसू लागला. महाराजांनी फण्यावरून प्रेमाने हात फिरवून नागराज शांत व्हावे म्हणून गोडीत त्याला सांगितले. नागराज अगदी शांत होत पायाचा विळखा काढत मानेने त्यांना वंदन करीत कोण हे त्यांनी ओळखले. हातात घेऊन नागराज आरण्यात गेले. महाराज शंकराचा दिव्य साज तेथे दिला सोडून. वाठार गावाचा मल्ल असत, शक्तीची त्याला मस्ती चढत. अनेक गावात तो प्रख्यात चालला डौलात रस्त्याने. मल्ल होता जणू महान हत्ती. महाराज अचानक तेथे येते, बसती त्याच्या खांद्यावरती. मल्ल घामाघूम झाला. महाराजांच्या ओझ्याने दमछाक त्याची होऊन रडकुंडीस अगदी येऊन शरण आला महाराजा. महाराज उतरले खांद्यावरून, मल्लने धरले त्यांचे चरण. मनी म्हणे अवलिया हे महान, आश्चर्य मोठे मज वाटे. महाराज म्हणती मल्लास, तुझ कुस्ती जिंकावयास मार्ग एक सांगतो खास. गाव जेवण द्यावे तू, आत्ताच दवंडी पेटवावी, सर्वांस जेवण्या बोलवावे. मल्ल म्हणे काहीच नमज ठाई, फजिती होईल दवंडीने. महाराज म्हणाले मल्लाला, मी असता काळजी कशाला. जेवण्या बोलव सर्वांना, आमंत्रिले गावास. त्या दिवशी महाराजांनी शेरभर तांदळाची खिचडी करून अन्नपूर्णेची पूजा करून म्हणती पाने वाढा हो. पंक्तीवर पंक्ती बसत हजारो माणसे जेवत. गाव सारा तृप्त होत, फक्त शेरभर खिचडी. पुढे कुस्ती ठरली पुण्याला, मल्लास विजय मिळाला. खांद्यावर घेऊन मल्लाला विजय मिरवणूक निघाली. अक्कलकोट महाराज मठाजवळ शंकर महाराज उभे असत. मल्लाने पाहता ये धावत, पाय धरले घट्ट. मल्लाने आपल्या खांद्यावर महाराजांस घेतले सत्वर. बेलबागेपर्यंत जोरदार मिरवणूक काढली. एकदा महाराज पुण्यात होते एका भक्ताच्या घरात. 13 पत्रे भक्ताच्या हातात पोस्टमॅनने दिलेच. दूर दूरच्या विविध ठिकाणी विविध उत्सव चालले असून उत्सवास महाराज हजर असून उल्लेख हायसा पत्रात. पत्रे वाचून दाखवली. महाराजांस अनेकांनी वाचली. मंडळी अगदी थक्क झाली, हसू लागले महाराज. 13 ठिकाणी महाराज असत. महाराज पुण्यातही दिसत. एकाच वेळी सर्वत्र असत. प्रचिती दिली सर्वांस. एकदा नगरहून पाथर्डीस महाराज पायी चालत जात. मध्येच तेव्हा ते रस्त्यास वृद्धेश्वराला थांबत. जमिनीवर हात टेकवत मोठ्याने अल्लख म्हणत जमिनीतून दिव्य प्रकटत महादेवाची पिंड ती. पिंडवरती मग काढून व्यवस्थित तिची पूजा करू. महाराजांनी पिंड काढली म्हणून शंकरेश्वर म्हणती त्या. भव्य मंदिर त्या ठिकाणी आज उभे राहिले असून शंकर महाराजांची करणी साक्ष आजही देत असे. महारण्यात गर्भाद्र पर्वत हे वाल्मिक ऋषींचे स्थान असत. मच्छेंद्र गोरक्ष जालंधरनाथ समाध्या त्यांच्या येथेची. भगवान शंकर येथे येत, कायम तेथेच राहत. म्हातार देव त्यांना म्हणत हेच आपेश्वर असे. आपेश्वराच्या पश्चिमेस कानिफनाथ राहत. कानिफनाथ नाव ठेवीत मडी ऐसे त्या गावात. याच पुण्यक्षेत्र मडीत बऱ्याच वर्षांनी धुनी शांत अल्लख म्हणून केली प्रज्वलित 4थ्या अध्यायी कथा ही. खान साहेब पुण्यात, त्यांचे मन नेहमी अशांत. मुंबईचे नुरी त्यांना नेत महाराजांच्या दर्शनात. महाराज म्हणती, अरे खान, तू आहेस का खरा मुसलमान? पडतोस का नमाज प्रतिदिन? गुरु आहेस केला का? एवढे बोलून महाराजांनी नमाजातील बारकावे खोबीने
समजविले उत्तम रीतीने यवनांनाही जे न माहीत. महाराजांच्या दर्शनाने खानसाहेब बनले समाधानी. जीवन त्यांचे गेले फुलून गुरु केला महाराजा. महाराज म्हणती कोणत्याही कृतीला जो माजत नाही त्याचा अहंकार अल्लाशी एकरूप असतो झालेला. तोच नमाजी असतो खरा, नमाजी म्हणजे न माजणारा. अल्लाशी एकरूप होणारा खरा इस्लामी तोच हो. इस्लाम शब्दाचा अर्थ शांती. महम्मद पैगंबर प्रार्थना करते, शांतीचा मार्ग दाखवा म्हणती, नित्य प्रार्थित ही परमेश्वर. पैगंबराचा उपदेश पहा, कोणालाही मारू नका, चोरी कुणाचीही करू नका, सत्य धर्म पाळावा. साफ आणि पाक हृदयात असते खरी मस्जिद. असीम श्रद्धा असावी नेत परमेश्वराबद्दल. प्रेम आहे खरा खुदा, धैर्य सहिष्णुता श्रद्धा. सद्गुणांचा खरा साठा इस्लाम धर्म सांगतो. महाराजांना मुसलमान विचारती शंका प्रश्न, ऐसी त्यांना उत्तरे देऊन समाधान करती सर्वांचे. निरंजन महाराज पुण्यतिथीस महाराज जात हैदराबादेस. हैदराबादचे लोक महाराजांस म्हणत होते अवलिया. हैदराबादचे प्रख्यात भटजी बापू महान संत, श्रेष्ठ अधिकारी परमार्थात, कथा त्यांच्या प्रख्यात. वासुदेव केशव अघोर शास्त्री, वडील माझे तज्ज्ञ शास्त्री. यज्ञिकी ख्यात ज्येष्ठ शास्त्री, पुराणिक ते पट्टीचे. भागवत सप्ताह करण्यात अनेक मानपत्रे त्यांना मिळाली. भटजी बापूंनी हैदराबादेत सप्ताह त्यांचा ऐकला. ऐकून सप्ताह समस्त भटजी बापू खुश हो. शुक्राचार्य ऐशी पदवी देत समारंभ पूर्व. या भटजी बापूस महाराज देत मार्गदर्शन आशीर्वाद. भटजी बापूंच्या जीवनात आध्यात्मिक प्रगती झाली. पुण्याजवळील भोर येथे राम जन्माचा उत्सव होत. एकदा महाराज तेथे जात, प्रचंड गर्दी भक्तांची. रामाचा जय जयकार चालत जन्माची वेळ जवळ येत. महाराज शांत ध्यानास्त बसत. वेळ झाली जन्माची. महाराजांकडे सारे बघत महाराज अदृश्य जणी होत. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र प्रकटत महाराजांच्या ठिकाणी. दशरथी रामाचे साक्षात दर्शन घेती सारे भक्त. दर्शन घेताच पुन्हा दिसत शंकर महाराज स्वयमेव. पुण्यात संस्कृत प्राध्यापक देव महाराजांस माहिती विचारत. महाराज देवांना सांगत, उघडा ग्रंथ घेऊन ये. कोणता घ्यावं याचा ग्रंथ, कोणते पान उघडणे असं. हे महाराज काही न सांगत कोडे पडले देवांना. हातास येईल तो ग्रंथ घेत, उघडेल ते पान उघडत. महाराज देवांना सांगत, आता वाचा पान ते. देव झाले अगदी चकित. जी शंका त्यांच्या मनात, जी माहिती त्यांना हवी असत तोच मजकूर पाना. जिथे देव झाले चकित, माणसाचे मग काय होत. शंका ना विचारता उत्तर मिळत, अधिकार काय वर्णावा. सर चुन्नीलाल मेहता गुजराती, ब्रिटिशांच्या गव्हर्नर पदावरती. मुंबईस त्यांचे वास्तव्य असूनही विद्वान श्रीमंत अत्यंत. 1944 या इसवी सनास ही घटना असे घडत, मोठे सात्विक मेहता. पाश्चात्य पौर्वात्य तत्वज्ञानाचा अभ्यास व्यासंग मोठा त्यांचा. प्रवचने व्याख्याने यांचा नाद त्यांना भारीच. दर्शने साधू संतांची, दर्शने सकल देवांची, सर्व तीर्थक्षेत्रांची यात्रा त्यांनी केलीच. व्रते दान धर्म केला फार, परी मनात चिंतेचे भार. कधी भेटतील जगदात धार, म्हणून मन अशांत. रावसाहेब मेंदळे यांना मेहता म्हणाले एकदा, भगवंतांचे दर्शन मजला कोण करून देईल. मेंदळे म्हणाले मेहतांना, शंकर महाराजांच्या दर्शना आपण जाऊ, तुमची कामना पूर्ण तेथे होईल. मामा ढेकणे यांच्या सदनी दोघे गेले पहा मिळून. महाराज होते त्या सदनी निवांत अगदी बसलेले. आपल्या तीक्ष्ण नजरेने मेहतास पाहिले महाराजांनी. मेहतांचे अष्टभाव आले फुलूनी, पाहू लागले महाराजा. क्षणात लख वीज उसळे, कोटी सूर्यांचे तेज फाकले. अत्यंत मोहक रूप प्रगटले भगवान श्री विष्णूंचे. शंकर महाराज गुप्त झाले, तेथे भगवान विष्णू प्रगटले. मेहतांस गहीवरून आले, भरले नयन अश्रूंनी. चतुर्भुज विष्णू वरती छत्र, हाती गदा शंख चक्र. पाहता
संतुष्ट होती नेत्र अपूर्व भगवंत दर्शन. लगेच मेहता धावत गेले, महाराजांचे चरण धरले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अभिषेक चरणी चालला. मुखातून चालले पुरुष सुक्त. काही वेळ असाच जात. नंतर पुरुष सुक्त थांबत अभिषेकही संपला. मेहता चरणा मिठी मारत चतुर्भुज विष्णू असता पाहत शंकर महाराज प्रकटत धन्य झाले मेहता. प्रत्यक्ष विष्णूंचे घडावे दर्शन. ओढ हीच मेहतांची महान. तीच इच्छा होता पूर्ण. शांत झाले मेहता. महाराजांचे दर्शन झाले. मेहतांचे जीवन बदलले. आनंदाने अगदी भरले. आनंदी आनंदच. पानिपतच्या लढाईत अपूर्व शौर्य जे गाजवित ते मेंदळे आप्पा बळवंत सरदार होते प्रख्यात. याच्याच नावाचा पुण्यात आप्पा बळवंत चौक असत. भव्य वाडा या चौकात मेंदळेंचा असेच. यांचे बॅरिस्टर त्या वाड्यात राहतात सरदार बॅरिस्टर रावसाहेब मेंदळे असत. पत्नी ताईसाहेब. ताईसाहेब गायन भजन प्रवचन कीर्तन सुंदर करीत मन लावून कार्यक्रम त्यांच्याच वाड्यात. त्यांच्या कीर्तन प्रवचनाला हॉल नेहमी भरलेला. नित्य गर्दी वाड्याला. उत्सव होती सर्वही. महाराज ही या वाड्यात नेहमी जात असत. कसा महाराजांचा संबंध येत ही कथा नवलाची. रावसाहेब मुंबईस असत. प्रथम पत्नी निर्वतन असून राजेश्वर्य समस्त उद्ध्वस्त जीवन जाहले. मुंबई सोडून पुण्यास येत भव्य वाडा भासे स्मशानवर. मन त्यांचे उदास होत चिंताग्रस्त सदा ते. सरदार मीरकरांनी रावसाहेबांस नेले आपल्या सदनी. नगरला महाराज तेथे असूनही दर्शन त्यांचे घडविले. रावसाहेबांना पाहताच महाराज त्यांच्या पाठीवर जोराने थाप मारीत रावसाहेबांना म्हणाले, अरे ये रे राजा तुझीच मी अगदी वाट पाहत असून तू नवनाथ ग्रंथाला भरतरी मेली तुझी पिंगल. तुझे उद्ध्वस्त जीवन संपणार. ज्ञानेश्वरी रस स्वादाने बहरणार. नवीन ऐश्वर्य सुरू होणार. मुख्य कलाकार तू. महाराजांच्या उद्गाराने आणि हस्तस्पर्शाने रावसाहेब आले गहीवरून चकित झाले अत्यंत. रावसाहेबांच्या मनात नसून सर्वांच्या आग्रहावरून विवाह त्यांचा होऊन सदनी ताईसाहेब प्रवेशल्या. दोघांच्या प्रवृत्तीत वयात खूप अंतर पहा असं. सांसारिक जीवनास कंटाळत विटून गेले दोघेही. सकल ऐश्वर्य सुखेसाठी हात जोडून उभी दारी. दोघेही दुःखीच अंतरी ताईसाहेब ठरविते. आत्महत्या करावी म्हणून एकट्या निघाल्या बंगल्यातून. समुद्राजवळ आल्याजणी निरोप घेण्या जगताचा. स्वामी समर्थांचे मंदिर दिसत जाऊन दर्शन असता घेत सतत स्पष्ट ध्वनी ऐकू येत अष्टावक्र गीता. तेथे तर कोणीही नसत. मग शब्द हे कोण पुकार. अष्टावक्र गीता काय असत. कोण संदेश देत असे. बाहेर आल्या संभ्रमात तोच रावसाहेबांचे मित्र नुरी दिसत. फिरावयाला एकट्याच कशा येत विचारून नेले घरात. प्रधानांकडे महाराज असत. रावसाहेबांना निरोप येत. दोघेही महाराजांच्या दर्शनास जात. महाराज म्हणाले ताईंना, ये बेबी बैस माझ्यासमोर. रावसाहेबांस म्हणाले नंतर, मी बेबीला खाल्लं बरं. गिळून टाकलं बेबीला. महाराजांच्या उद्गाराने ताईसाहेब गेल्या बदलून. रावसाहेब आले बहरून. पूर्ण दोघे बदलले. प्रवचने ज्ञानेश्वरीवरती करीत जा महाराज म्हणते आणि आशीर्वादही देती ताईसाहेबांना ते. इतकी प्रवचने त्यांची छान ऐकता हरपे देहभान. वाटे ताईंच्याच मुखातून प्रत्यक्ष महाराज बोलत. महाराज नेहमी सांगत मला बोलता नाही येत. तल्लख बुद्धीचा लागत वक्ता बुद्धिमान हो. महाराजांची योजना निवडले ताईसाहेबांना. करण्या कीर्तन प्रवचना रंग भारी चढत असे. आत्महत्या करणाऱ्या म्हणून ज्या ताई त्यांना खाऊन महाराजांनी टाकले गिळून महाराज होते बोलले. याचा अर्थ कळला तेव्हा संपूर्ण बदलले दोघे जेव्हा. महाराज करतील काय केव्हा विधात्यासही कळेना. महाराजांच्या कृपेने मेंदळे पती पत्नी संसारात अगदी आनंदोनी उद्ध्वस्त जीवन उमलले. कथा कीर्तन प्रवचन नैमित्तिक ते गायन. उत्सव होती मधून मधून. गर्दी प्रचंड श्रोत्यांची. ज्ञानेश्वरीचे रसाळ सुंदर. नवीन ऐश्वर्य सुरू होणार. रावसाहेबांस आली प्रचिती तर
महाराजांच्या शब्दांची. शंकर महाराजांस करून नमन, पाहिले त्यांना डोळे भरून. 5वा अध्याय संपूर्ण या ठिकाणी झाला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.